यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो, तर तो आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिला आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेला जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र पठण्याचा फळ अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रात नमूद आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचा महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसे ठरतात, कशावरून ठरवतो या धोंड्याचा महिन्याला? चला तर मग जाणून घेऊयात. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वैदिकीय पंचांगात अधिक मास लीप वर्षात मध्ये एक दिवस वाढतो. आपल्याला हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष ह्याच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशीमध्ये प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसाचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसाचा असतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतो आणि अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडला जातात, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्याने व्रत उत्सवात येतो. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवरून आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिना 16 दिवस आणि 18 तासांच्या फरकाने तयार होतो. तर अंतरफरक भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रात यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात अधिक व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्याला शारीरिक उपस्थित असलेला हा पंचमहाभूतापैकी समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजेच अधिक मास. म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026 मध्ये अधिक महिन्याचा हा मे मध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होते आणि हे मराठी महिन्यानुसार सांगण्यात झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. तर 17 मे 2026 वार शनिवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्याला अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवसापासून संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी सुरू पुष्पामृत योग शुद्ध आणि तसेच आश्चर्याचे बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्ट चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभ योग मानला जातो. अंगारकीच्या उपासने फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेला सर्व अंगाष्टी चतुर्थी एकत्र पुण्य होऊन. आता या महिन्यात काय करावे, हे काय टाळावे? श्रीमद भागवतीच्या मानण्यावर वाचन करावे. विष्णू सहस्त्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा, श्री रामचरितमानसातील काही विशिष्ट पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो मंत्राचा जप करावे. पण एवढे मोठ्या शास्त्रासाठी केवळ वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला नाही तर ते इतक्याच पुण्याचे फळ मिळते. या महिन्यात शक्यतो एक वेळच अन्न घ्यावा असंही ही परंपरे सांगितले आहेत. तर याप्रमाणे शारीरिक हलकं राहतं आणि मन जपसाठी स्थिर राहतं. या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचा दान केल्याने ग्रहदोष शांत राहतात.
याबरोबर अधिक मासात दान धर्म करावा शुभ मानलं जातं. बघा 21 मे 2026 या दिवशी सुरू गुरुपुष्पामृत योग अतिशय शुभ तिथी. या दिवशी काहीही खरेदी केली विशेष सोने चांदी ते अनेक पटीने वाढ असतं. शास्त्रात सांगितले धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवी सुद्धा खरेदी करतात. दिवशी चांदीच्या वस्तू घ्याव्यात खूप चांगलं. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावाई व मुलीला चांदीचे वाण देण्यास परंपरा असून अनेक घरात चांदी हा सात्विक शुभ आणि मन धन वाढणारा धातू मानला जातो. या महिन्यातील पुरुषोत्तम मास माधव मास असेही मानतात. या महिन्यात केलेला पूजा जप दान पाठ सेवा याचा फळ 100 पट जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर होऊ शकतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते. लग्न साखरपुडा गृहप्रवेश नामकरण मुंडन मोठ्या मंगल कार्यालय ग्रहशांती आणि कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यातील मांसाहार मद्यपान कांदा लसूण आणि उडदाचे पदार्थ खाऊ नये. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारणतः नवीन कामे नवीन घरे नवीन दारांची सुरुवात नामकरण गृहप्रवेश लग्न मुंज वस्तुशांती अशी मोठे शुभ कार्य टाळले जातात. तसे विहीर बोरिंग तलाव खणणे असे अनेक काम करू नयेत. हा महिना शांततेचा जपाचा सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठावे ही अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर देवांची मूर्तीच अस्वच्छ ठेवू नये. तिखट वाणी निंदा चुंगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा वाईट बोलणे टाळण्यास पुण्य खूप वाढते. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते. विशेष अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे कारण अधिक मासात दानाचा पवित्र फळ 100 पट वाटते. देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेला जप व्रत पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस मद्य तिखट राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. बघा या महिन्यातील घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावा अत्यंत शुभ असते. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धाचा अपमान हे सर्वात मोठा दोष या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. बघा उपवासात दान पारायण गरिबांना अन्नदान या सेवा अत्यंत अवश्य करा. अधिक मासात हा फक्त एक जादा महिना नाही तर जीवन बदलणारा कर्मसुद्धा करणारा पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्यास तर घरात येईल अडथळे दूर होतील मानसिक शांती मिळेल धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री हरींचा कृपा तुमच्यावर राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला गेलेला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास याबद्दल पौराणिक कथा जाणून घेणार आहोत जी आपल्याला या महिन्यात खरे महत्त्व पटवून देईल. फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याचे अनेक मोठे यज्ञ केले होते दानधर्म केले होते. पण त्यांना एक मोठी दुर्गुण होता. गर्व त्याला त्याच्या पुण्याचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. त्याच्या नहुषाने अनेक दानधर्म केला. त्याने अधिक मासाचे महत्त्व कधी समजले नाही. जेव्हा अधिक मास येईल तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत त्याने कधी पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केला नाही. त्याला वाटलं मी नेहमीच दान करतो मग या वेगळ्या महिन्याचा काय महत्त्व. काळानुसार राजा नहुषाला मृत्यू झाला. त्याच्या पाप पुण्याच्या तुलनेने त्याचा अहंकार आणि अधिक मासाचे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर साप योनी जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धार्मिक आणि शास्त्राचे मोठे जाणकार होता. त्यांनी नहुषाला सांगितले हे राजा तुझ्याकडे सर्व काही होते पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. त्या महिन्यात केलेला साथे दान ही सामान्य
तिल मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असतो. तुझ्या पापाची मूळ तिथेच आहे. युधिष्ठिरच्या शब्दाने नहुषला ज्ञान प्राप्त झाले. त्याने नमोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान श्री विष्णूची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खार्या मनाने भीतीमुळे त्यांनी पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गस्थान मिळाले. या कथेचा बोध काय? अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापाचा क्षय करणारा आणि भक्ती वाढवणारा एक सुवर्णसंधी आहे. या महिन्यातील केलेले छोटेसे सत्कर्म ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची माहिती दिली असेल तर व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी. धन्यवाद.